सो जेव्हा आपण विमेन एम्पॉवरमेंटबद्दल बोलतोय त्यावेळी जर तुम्ही फक्त मुलींना की तुम्ही त्यांना शिकवा, तुम्ही त्यांना फायनान्शियली इंडिपेंडेंट करा, तुम्ही त्यांना घराच्या बाहेर पाठवा, तुम्ही इक्वली अर्न करा, तुम्ही इक्वली कॉन्ट्रीब्यूट करा आणि तिकडे आपण मुलांना नाही शिकवत आहे की चल बाबा हे लाईफ स्किल आहे, जेवण बनवायला शिकव, राईट, मशीन असं लावतात, राईट, आपापले कपडे असे असे धुतले जातात. तर आपण विमेन एम्पॉवरमेंट नाही, विमेन एक्सप्लॉयटेशन करतो. मग लग्न करायचं, राईट, आणि हे आपले काय म्हणतात मार्कर्स ऑफ सक्सेस नाही का की 24व्या वर्षी लग्न झालंय, बिफोर 29 मुलं झाली आहेत, राईट, ऑल दीज सोसायटल सपोजेड मार्कर्स ऑफ सक्सेस, राईट. सो थ्रू आउट आय थिंक हा पिरियड असं होत आहे की त्या स्त्रीची एक गरज आहे आणि ती गरज आहे की मला हे जे सगळे एक्सपिरियन्सेस मला होत आहेत त्याच्यामध्ये मी एकटी आहे, आय एम अलोन इन देम. जरी माझी आई ह्याच्यातून गेली आहे, जरी माझी सासू ह्याच्यातून गेली आहे, प्रेग्नन्सी होते, प्रेग्नन्सीमध्ये खूप कौतुक होतं, पोस्ट प्रेग्नन्सी पोस्ट पार्टम काय होतं हे शिकवलंच जात नाही किंवा सांगितलं जात नाही. हे असं असतं तिच्यावरती एक्सपेक्टेशन्स, नॉर्मल डिलिव्हरीच झाली पाहिजे, ब्रेस्ट फीडिंगच झालं पाहिजे, नाहीतर मग ॲट एव्हरी सिंगल पॉईंट मग जर लग्न टाईमवर नाही झालं, ह्या गोष्टी बाकीच्या ज्या एक्सटर्नल मेजर्स ऑफ सक्सेस नाही मीट झाल्या, तर मग कुठेतरी कॉन्स्टंटली नॉट इनफ एक थीम होऊन जात अँड कन्सिस्टंटली फिलिंग अलोन इन दॅट फिलिंग. आणि म्हणून कुठेतरी आय थिंक इफ यू आस्क मेन पेन पॉईंट की एका बाईला तुम्ही विचारलं की मला समजून घ्या, तुम्ही फक्त मला बघितलं, माझं पेन बघितलं किंवा माझ्या दृष्टिकोनातून माझे स्ट्रगल्स जर बघितले तर खूप डिफरन्स होईल.